हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज बनवणार आहे पावटा आणि वांग्याची भाजी. त्यासाठी ते पावटा आणि वांगे घेतलेले आहेत बारीक करून. त्याच्यानंतर एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि टोमॅटो. आता एका कुकरमध्ये तेल तापत ठेवते. एक पळी तेल टाकलेलं आहे. तेल चांगलं तापलं की त्यामध्ये जिरं आणि मोहरीची फोडणी द्यायची. पाव चमचा जिरं आणि पाव चमचा मोहरी घातलेली आहे. जिरं आणि मोहरी चांगली तडतडली की त्याच्यानंतर त्यामध्ये घालून घ्यायचा आहे कांदा. कांद्याचा रंग बदलेपर्यंत थोडासा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. कांदा परतून घेतला की त्यानंतर त्यामध्ये घालून घ्यायचं आहे सुकं खोबऱ्याचं वाटण. खोबरं भाजून सुकं वाटण बनवलेलं आहे. 2 चमचे वाटण घातलेलं आहे आणि वाटणसुद्धा परतून घ्यायचं आहे. त्यानंतर चिमूटभर हिंग घातलेलं आहे. वाटण व्यवस्थित परतून झालं की त्यामध्ये घालून घेऊया मसाले. आता इथे अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि लाल तिखट घातलेलं आहे 1.5 चमचा. लाल तिखट आपण कमी जास्त करू शकतो आपल्या आवडीनुसार. यानंतर घालून घेतलं आहे टोमॅटो. बारीक चिरलेला एक टोमॅटो घातला आहे आणि त्यानंतर पावटा घालून घेतलेला आहे. पावटा आणि वांग्याची भाजी खूप छान लागते, एकदा नक्की करून बघा. त्यानंतर त्यामध्ये घालून घेतले चवीनुसार मीठ आणि भाजी व्यवस्थित परतून घ्यायचे. मसाल्यामध्ये भाजी अशी परतली की त्यामध्ये 1 ग्लास गरम पाणी घातलेलं आहे. आपल्याला जसं रस्सा हवा असेल त्या हिशोबाने पाणी घालायचं आहे. त्यानंतर कुकरला 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या, म्हणजे पावटा व्यवस्थित शिजतो. अशा प्रकारे 2 ते 3 शिट्ट्या घेतल्या की पावटा मस्त शिजतो. भाजी झालेली आहे, तुम्ही बघू शकता. मस्त अशी झणझणीत पावट्याची भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली? व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.